मतदारसंघामध्ये अब्दुल्लाट मतदारसंघातील आई माई म्हणून ज्यांची ओळख आहे त्या श्रद्धा ताई या निवडणुकीच्या रिंगणात आता सध्या उतरल्यात. या राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणजे शिरोळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू आघाडीतून त्यांना उमेदवारी आता पक्की झालेली आहे. आणि प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक दारामध्ये श्रद्धाताई आम्हाला मत टाका, मी या भागाचा विकास करतो, अशा पद्धतीने मतदारांना त्यांनी विनंती करत आहेत. आता आपण प्रत्यक्षात आपण या मजरेवाडीमध्ये गावामध्ये आता आलेलो आहोत. मजरेवाडी गावामध्ये देखील घर टू घर त्यांनी जाऊन प्रचार केलेला आहे. आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार वहिनी. नमस्कार, मी श्रद्धा अविनाश गायकवाड राजर्षी शाहू आघाडीकडून या निवडणुकीच्या रिंगणात किंवा निवडणूक लढवत आहे. माझी उमेदवारी नक्की झालेली आहे, निश्चित झालेली आहे. वहिनी, आता तुम्ही प्रत्येक गावात जाताय, मतदारांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, कारण यड्रावकर साहेबांनी जी काही कामे केलेली आहेत त्याची पोचपावती म्हणून मतदार खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात. त्यांच्या जोरावर नक्कीच आम्ही हा गड पार करू, जिल्हा परिषद नक्कीच आम्ही जिंकू, हा ठाम विश्वास. आता मतदारसंघामध्ये श्रद्धाताई म्हणून तुमची एक नवी ओळख झाली, त्याबद्दल तुम्हाला काय? निश्चितच लोकांचा प्रतिसाद साहेबांनी जे करून ठेवलंय. आता 5 वर्ष मध्ये तुम्ही कोणती विकास कामं करणार आहे? 5 वर्षांमध्ये आम्ही शाळेतील मुलांसाठी करणार आहे. त्यांच्यासाठी काय भौतिक सुविधा आहे, ज्या काही जिल्हा परिषदेच्या फंडातून येत आहेत त्या मुलांपर्यंत, आर्थिक स्थिती शेतकऱ्यांची कशी सुधारता येईल, त्यानंतर महिलांना बचत गट कार्यशाळा त्यांच्यासाठी तयार करू किंवा त्यांच्यासाठी हे योजनाही करू आखू. पुन्हा कष्टकरी वर्ग आहे आपला, ग्रामीण भाग असल्यामुळे त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे, त्यांच्यासाठी एक संधी उपलब्ध करून द्यायची आहे. तसेच बरेच काय काय ठरवलेलं आहे, ते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितच पूर्ण करू. आता मतदारसंघ एवढा मोठा आहे, त्या सर्व मतदारसंघामध्ये आपण पोहोचलेला आहात का? हा, पोचलोय. पोहोचलेला आहात. त्या पद्धतीनं प्रत्येक मतदारांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो? खूप उत्स्फूर्त, खूप छान प्रतिसाद. खूप ताई, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही बिनधास्त राहा, अशी लोक म्हणतायत. तुम्हाला काय वाटते या निवडणुकीत तुम्हाला मतदान करून विजय होय होय, नक्की नक्की, असा आत्मविश्वास आहे? होय होय. राजेंद्र पाटील यड्रावकरांनी या तालुक्यामध्ये भक्कम कामे केले, त्या पद्धतीमध्ये लोकांची काय मानसिकता आहे? लोक खूप छान प्रतिसाद देत आहेत. निश्चितच या ठिकाणी आपण बघितला, श्रद्धा त्यांनी देखील सांगितले की राजेंद्र पाटील यड्रावकरांनी जी कामं केले त्या कामाच्या शिदोरी घेऊन मी पुढे जात असताना या मतदारसंघाचा कायापालट करून